हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप जास्त मस्त आणि मजेत असणार. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि आपल्या कॉन्टेंट जो आहे जो तुम्ही ह्या चॅनलवर बघताय त्या रिलेटेड असणार आहे आणि छान तुमच्याकडेही भरपूर वेळ असेल आणि तुम्हाला त्याला युटिलाइज करून घ्यायचं असेल आणि तो वेळ युटिलाइज करून जर तुम्हाला पैसे कमवून घ्यायचे असेल तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला बराच फायदा होणार आहे. आज जरी तुमचा असा कॉन्टेंट क्रिएशनचा प्लॅन नसेल आणि फ्युचरमध्ये तुमच्या डोक्यात आलं तर ही माहिती तुमच्यापर्यंत असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं मी पण हे जरा उशिरा सुरुवात केलं होतं, लवकर सुरुवात केली असती थोडा जास्त पैसा कमवून माझाही झाला असता. पण चला असो, देर आहे दुरुस्त आहे. मी सुरू केलं आणि बऱ्यापैकी मला याचा फायदा जो आहे तो होतोय. सो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो ॲफिलिएट मार्केटिंग रिलेटेड असणार आहे. मला बऱ्याच कमेंट जे आहेत ते रिसीव्ह होतात. हे चॅनल तर मी आता रिसेंटली सुरू केलेलं आहे, पण माझं अजून एक चॅनल आहे लाईफ ऑफ पिया मम्मी. जर तुम्ही मला पहिल्यांदा ह्या व्हिडिओ थ्रू पाहत असाल ना तर मला ह्या चॅनलवरही सबस्क्राईब करा आणि माझ्या त्या चॅनलवरही सबस्क्राईब करा जिकडे माझे डेली लाईफ चॅलेंजेस जे काय आहेत माझ्या मस्त अशा डॉटरसोबत मी सगळं तुमच्यासोबत शेअर करत असते. डेली व्लॉगिंग जे आहे ती मी तिकडे शेअर करत असते आणि त्यानंतरच मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. तिकडे मला बरेच कमेंट्स येतात, इन्स्टावर बरेच DMs येतात की ॲफिलिएट मार्केटिंगचं जरा डिटेलमध्ये सांग म्हणून. मागे 8-1 दिवसापूर्वी 1-2 लेडी होत्या, त्यांच्यासोबत बरंच असं डीपली माझं डिस्कशन चाललं होतं. म्हणजे त्यांचा एकामागून एक प्रश्न जो आहे तो ॲफिलिएट मार्केटिंग रिलेटेड मला येतच होता आणि मी त्यांना सगळं समजावून सांगितल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की प्लीज तू यावर जो आहे तो एखादा छान व्हिडिओ बनव. म्हटलं ठीक आहे, चला नवीन चॅनल सुरू केलं आहे, आपला कॉन्टेंट पण त्या रिलेटेडच आहे तर मस्त आपण त्यावर शेअर करूया. सो तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला ना तर व्हिडिओ संपल्यानंतर नक्की तुमच्या अशा एखाद्या मैत्रिणीला शेअर करा जिला यामध्ये करिअर करायचं आहे. सो चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. जसं तुम्ही टायटलमध्ये बघितलेलं आहे की एकही रुपया खर्च न करता तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंगमधून लाखो रुपये कमवून घेऊ शकतात. आता मी लाखो कमवले की नाही हे मी काय अजून काउंट नाही केलं आहे, पण बऱ्यापैकी चांगले कमवलेले आहेत. शेवटी मंत्र एकच आहे, जे आपण जितकं चांगलं दाखवू त्यातून आपल्याला तितकं चांगलं मिळत असतं. सो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर गोष्ट अशी असते की ॲफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला काही क्रायटेरिया आहेत का जे आपल्याला पाहिजे असतात. ॲक्च्युली बरेच असे ॲप्लिकेशन्स आहे. मी आता 2-4 ॲप्लिकेशनचं नाव घेते, याच्या व्यतिरिक्त अजून पण असू शकतात. ॲक्च्युली मी जेव्हा ॲफिलिएट मार्केटिंग चालू केलं होतं माझ्या त्या चॅनलसाठी तेव्हा माझे जे सबस्क्रायबर होते ना ते 4000+ होते. त्यामुळे मला हा क्रायटेरिया असतो काय असतो हे तेव्हा माहीतच नव्हतं. पण हळूहळू जे आहे ते डीपली यामध्ये गेल्यानंतर जे आहे ते मला लक्षात आलं की हे ॲप्लिकेशन आपल्याला यूज करण्यासाठी जे आहे ते आपल्या फॉलोअर्स लागतात, सबस्क्रायबर लागतात. सो तुम्हाला जर तुमच्याकडे 1000 सबस्क्रायबर असतील, जसं समजा तुम्हाला हॉलपॅक जे आहे ते ॲप्लिकेशन तुम्हाला यूज करायचं आहे. मी पर्सनली जास्त करून हॉलपॅक ॲप्लिकेशन यूज करते कारण मी जेव्हा स्टार्ट केलं आणि मला तिकडून तेच मिळालं तर मी त्यालाच कंटिन्यू करते आणि छान आहे ॲप्लिकेशन, सगळेच तसे छान असतात, जेन्युअन आहेत. हॉलपॅक आहे, लेहला आहे, त्यानंतर विशलिंक आहे. बरेच लोक विशलिंक पण यूज करतात, पण मला तेव्हा माहीत नव्हतं. सो मी ज्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून हे सगळं करून घेतलं त्यांच्याकडून मला रेफरन्समध्ये हॉलपॅक मिळाला आणि मी आतापर्यंत हॉलपॅकच जास्त यूज करते. तर हॉलपॅक म्हणा किंवा विशलिंक म्हणा यांना जे आहे ना तुम्हाला त्यांचं ॲप्लिकेशन चालू करण्यासाठी किंवा ते आपलं इंस्टाग्राम वगैरे सगळं कनेक्ट करून घेण्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामचे 1000 फॉलोवर लागतात. मला असं वाटते की विशलिंकला 2000 लागतात वाटतं, पण हॉलपॅकला तुम्हाला जे आहे ते 1000 सबस्क्रायबर लागतात आणि 500 जे आहे जे तुम्हाला, म्हणजे असं नाही की दोघं पाहिजे तुम्हाला, एक तुम्हाला इंस्टाग्राम असलं तरी चालेल, तुमचं यूट्यूब असलं तरी पण चालेल. यूट्यूबचे तुमचे 500 सबस्क्रायबर असले ना तरी पण जे आहे ते तुम्ही याला कनेक्ट करून घेऊ शकतात आणि हळूहळू जसं तुमचं जे इंस्टाग्राम आहे ते ग्रो झालं, समजा तुमचे इंस्टाग्रामचे 700 आहेत फॉलोवर्स पण तुमचे यूट्यूबचे झाले तुमचे 1000, 500, 600 असे असतील काहीतरी 500च्या वर, तर तुम्ही ते कनेक्ट करून नंतर जसं तुमचं इंस्टाग्राम ग्रो होतं आहे तुम्ही इंस्टाग्राम पण त्याला कनेक्ट करून घेऊ शकतात. इंस्टाग्रामला एक फीचर असतं की कुणीही लिंक असं म्हणून म्हणलं की आपण त्याला डायरेक्ट जे आहे ते त्याच्या DMमध्ये लिंक शेअर करून घेऊ शकतो, जसं मी तुम्हाला बऱ्याच वेळा शेअर करते. सो ह्या छोटासा क्रायटेरिया आहे की तुम्हाला यूट्यूबवर 500 पाहिजे, नाहीतर मग तुमचे इंस्टाग्रामवर 1000 फॉलोवर पाहिजे. पण एक लेहला म्हणून ॲप्लिकेशन आहे ते पण याच्यासारखंच आहे सेम. सो त्याला जे आहे तुमचे 500 फॉलोवर असले ना तरी पण तुम्ही त्याला जे आहे ते त्याचा यूज करून घेऊ शकतात, ते पण छान आहे. सो तुमचे जर 500च्या अराउंड असतील तर तुम्ही लेहला पण डाउनलोड करून घेऊ शकतात आणि नंतर ते कनेक्ट करून जे आहे ते तुम्ही पुढची प्रोसेस करून घेऊ शकतात. अदरवाईज मग 1000 अराउंड असतील तर मग हे अशा पद्धतीने बाकी 0 फॉलोवर 0 सबस्क्रायबर तुम्ही कसं काय ॲफिलिएटमधून अर्निंग करून घेऊ शकतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा. जर मला 100+ कमेंट रिसीव्ह झाल्या तर मी तुम्हाला जे आहे ना असं ॲप्लिकेशन तुम्हाला सजेस्ट करेल ज्याच्यावर तुम्हाला कसलं
कसल्याही क्रायटेरियाची गरज नाही आहे. डायरेक्ट 0 सबस्क्रायबर 0 फॉलोअर्सवर जे आहे ना तुम्ही तुमची अफिलिएट मार्केटिंगमधून अर्निंग चालू करून घेऊ शकतात. पण तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करावा लागेल, सबस्क्राईब करावं लागेल मला. त्यानंतर तेवढ्या मला कमेंट छान रिसीव्ह झाल्या तर मग तुम्हाला मी जी आहे ती टिप्स सांगेल. सो चला, आज जे आहे तुम्हाला मी हे शेअर करते की आता जसं मी तुम्हाला क्रायटेरिया सांगितलं की एवढं सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स आपल्याला पाहिजे. आता हे झाल्यानंतर गोष्ट अशी असते बघा, म्हणजे त्या ॲप्लिकेशनचं काम हे असतं की एखादी प्रोडक्ट, समजा मी हा कुर्ता आता वेअर केलेला आहे, या कुर्त्याची लिंक मला तुमच्यासोबत शेअर करायची. मी डायरेक्ट आता मी याला जर फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे त्याच्यावरून लिंक घेतली, तुमच्यासोबत शेअर केली, तुम्ही हा कुर्ता जे आहे ते ऑर्डर केला तर याच्यामधून तुम्हाला तो कुर्ता मिळून जाईल आणि जो मी ऑर्डर केला त्याचीच मी लिंक तुम्हाला देते. तर तुम्हाला जसा मी आता वेअर केला, जसा मला हा मिळालेला आहे तसंच तुम्हाला मिळेल. हा तुमचा फायदा असतो. पण मी ही लिंक शेअर करून मला काहीच मिळत नाही आणि मी हे स्टार्टिंगला सगळं करत होती. मी अशाच डायरेक्ट लिंक्स घ्यायची आणि शेअर करायची. नंतर मला माहीत झालं की हा लिंक कन्वर्ट करून दिलं ना तर याच्यामधून आपल्याला मार्जिन मिळतं आणि हे मला स्टार्टिंगला माहीत नव्हतं आणि म्हणूनच मी म्हणले की मला जरा उशीर झाला आहे. हे आधी माहीत राहिले तर अजून जरा 2-4 पैसे जरा जास्त कमवून झाले असते माझे. चला असो. तर त्या ज्या लिंक्स आहेत ना त्या कन्वर्ट करून दिल्या जातात आणि त्या लिंक्सवर क्लिक केल्यानंतर मग जे आहे ते आपल्याला मार्जिन मिळतं. आता समजा मी एखादी लिंक तुमच्यासोबत शेअर करते, तुम्ही त्याच्यावर क्लिक केले, ते प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर केलं तर त्याच्यामधून काहीतरी मार्जिन जे आहे ते मला मिळेल. हे मार्जिन 0.5% पासून 15% पर्यंत असतं. म्हणजे एखादं प्रोडक्ट तुम्ही 100 रुपयाच्या माझ्या लिंकवर क्लिक करून घेतलेलं आहे तर त्याच्यामधून मला 0.5% पण मिळू शकतं, म्हणजे 5 पैसा, नाहीतर मग मला 15 रुपये पण मिळू शकतात. हे डिपेंड असतं की आपण कुठलं, म्हणजे तुम्हाला मी फ्लिपकार्टची देते, मिंत्राची देते, मिंत्रामधले ते कसले प्रोडक्ट आहेत. म्हणजे सगळे प्रोडक्टची जी आहे ना त्यांची जी मार्जिन असते ती डिफरंट असते, सेम नसते सगळ्यांची. मिशोची जी आहे ती तसंच असतात, 0.5 आहे, 3%, 4%, 9% अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर आपण दिलेल्या लिंकवरून जर लोकांनी दुसरंच काही घेतलं तर त्याचंही आपल्याला वेगळं जे आहे ते खूप कमी मार्जिन मिळतं. अशा पद्धतीने पण घेणारे लोक एक नसतात, बरेच असतात. त्यामुळे तुम्हाला 0.5% म्हणा किंवा 1 रुपया जरी म्हणला, 100 लोकांनी जर घेतलं तर तुमचा 1 रुपया करून 100 जे आहे ते जमा होतात. आता हे जमा झालेले पैसे जे आहेत, आता इन शॉर्ट्स तुम्हाला सांगायचं म्हटलं की याचं कॅल्क्युलेशन कसं होतं. जर तुम्ही 1 लाख रुपयाचा सेल जो आहे तो केलेला आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला समजा की 10,000 रुपये तुमची जे आहे ती इन्कम दाखवते. जानेवारीमध्ये तुम्ही 1 लाखाचा सेल केलेला आहे आणि तुमचं जे तुम्हाला याचा जो म्हणजे पैसे तुम्हाला दाखवले जात आहेत 10,000 रुपये, मी अगदी असंच तुम्हाला सांगते कॅल्क्युलेशन की याचे पैसे तुम्हाला कसे काय जे आहे ते मिळतात आणि कधी मिळतात. जानेवारीमध्ये तुम्ही 1 लाखाचा सेल केला आहे, त्याची तुम्हाला अर्निंग जी आहे ती 10,000 रुपये दाखवते. तर त्याचे जे 10,000 मधले रिटर्न वगैरे केल्यानंतर 1 लाखाच्या सेलमधून समजून घ्या 20-30 हजाराचे प्रोडक्ट रिटर्नच गेले, लोकांनी मागवलं आणि रिटर्न केलं, तर त्या 10,000 मधून त्याची जी मार्जिन आहे, जे प्रोडक्ट्स रिटर्न गेलेले आहेत ते तेवढे मायनसमध्ये जातात आणि ते रिटर्नचे पण जे असतात ना, म्हणजे रिटर्नचं कॅन्सलेशन, रिटर्न वगैरे यांचं पण थोडं काही ना काही कट होतं आणि मग त्या 10,000 मधून जितके काही तुमचे 3-4 हजार रुपये उरतात. मला तरी असं वाटतं, मी तरी आतापर्यंत हे एक्सपिरियन्स केलं आहे. मी थोडंफार जे आहे ते विशलिंक वगैरे पण यूज केलं आहे. त्यानंतर मी जास्त करून हॉलपॅक यूज करते. सो त्याच्यामधून मला असं वाटतं की जर तुम्ही 10,000 रुपये तुमची इन्कम दाखवता आहे, मी एक एक्झाम्पल म्हणून ही अमाऊंट सांगते, 1 लाखाला 10,000 रुपये मिळतात असं अजिबात नाही आहे. सेलवर डिपेंड असतं, प्रोडक्टवर डिपेंड असतं, मार्जिनवर डिपेंड असतं. पण तरीही जर तुमचं 10,000 रुपये दाखवत आहे तर मला असं वाटतं की जे जानेवारीमध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत 10,000 ते तुम्हाला मार्चमध्ये मिळतील, नाही तर मग एप्रिलच्या स्टार्टिंगमध्ये मिळतात. काही प्रोडक्ट जे आहे ते थोडे लवकर पण त्यांचं दिसतं, पण तरीही त्यांचा पिरियड असतो, कॅन्सलेशन वगैरे सगळं जे आहे ते कॅल्क्युलेट करतात आणि कमीत कमी 60 दिवस तर ते कसेही घेतात. त्यामुळे जानेवारीमध्ये जे काही तुम्ही अर्निंग केलेली आहे ती तुम्हाला मार्चमध्ये मिळते, नाहीतर मग एप्रिलमध्ये पण मिळू शकते. सो पण हे कन्फर्म आहे की 40% तरी जितकं तुमची अर्निंग दिसते 40% तरी मिळतात, म्हणजे मिळतात, त्याच्यापेक्षा कमीमध्ये जात नाही. ही मी आतापर्यंत जे आहे ते नोटीस केलं आहे. म्हणजे तुम्हाला जसं समजून घ्या, तुम्ही एका महिन्यामध्ये 10,000ची अर्निंग केलेली आहे, 2 महिन्यानंतर 2.5 महिन्यानंतर त्या 10,000 मधून 4,000 रुपये तरी तुम्हाला हमखास मिळणार आहे. 4,000 पेक्षा जास्त पण राहू शकतात. आता हे डिपेंड आहे की तुम्हाला लोकांना तुम्ही कसे प्रोडक्ट दाखवताय, किती मार्जिनवाले प्रोडक्ट दाखवताय, असे प्रोडक्ट दाखवताय की लोकांनी बरोबर तेच घेतले पाहिजे. हे आता आपल्या सगळ्या क्रिएटिव्हिटीवर डिपेंड असतं. मग तुम्हाला ते 1 लाखाच्या सेलवर तुम्ही 10 काय तुम्ही 20,000 रुपये पण कमवून घेऊ शकतात. पण हे डिपेंड आहे आपल्या क्रिएटिव्हिटीवर, दाखवण्याची पद्धत आणि हे सगळं बाकीचं त्यावर. आता हे झालं मार्जिनचं. आणि जसं तुम्ही टायटलमध्ये बघितलं की 1ही रुपयाचा खर्च न करता तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंगमधून जे आहे ते लाखो रुपये कमवून घेऊ शकतात. आता 1ही रुपयाचा खर्च न करता कसं काय, म्हणजे प्रोडक्ट आपल्याकडे येतील कसं काय,
फ्रीमध्ये येतात का की रिटर्न करावे लागतात, हे बरेच प्रश्न मला माझ्या कमेंट्समध्ये आणि DM मध्ये भरभरून असतात आणि बऱ्याचांना मी वेळात वेळ करून रिप्लाय केला आहे. पण आय होप आज ते सगळेजण हा व्हिडिओ पाहत असतील आणि सगळ्यांचं कन्क्लुजन जे आहे ते दूर होईल. सो आपण जेव्हा आता जसं मी तुम्हाला सांगितलं की क्रायटेरिया असतो कुठले ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केला. आता आपण पकडूया विशलिंक, आपण जे आहे ते एक्झाम्पलसाठी घेऊया. तुम्ही विशलिंक डाउनलोड केलेलं आहे, तुमचं सगळं क्रायटेरिया वगैरे जो काय तो कंप्लीट झाला आहे, 1000 फॉलोअर किंवा 500 सबस्क्रायबर हे कंप्लीट झालं आहे, तुम्ही सक्सेसफुली लॉग इन केलेलं आहे. आता काय होतं, जर एखादं बघा आपल्याकडे एखादं फ्लिपकार्ट किंवा मिंत्राचं एखादं अकाउंट आहे, तुम्ही परत जे आहे तुम्ही त्यांच्याकडून प्रोडक्ट्स मागवताय आणि तुम्ही व्हिडिओ बनवून रिटर्न करताय, तर काय होतं ते अकाउंट जे आहे ना आपलं ब्लॉक होऊन जातं. ते अकाउंट जे आहे ते ब्लॉक होऊन जातं. आता ब्लॉक झाल्यानंतर तुमचे बरेच प्रोडक्ट तुमच्याकडे असतील, तुमचे ते रिटर्न जाण्याआधीच ते अकाउंट ब्लॉक झालं तर तुमचे जे आहे तो पैसा तसाच अटकून जाईल, कारण तुम्ही ते प्रोडक्ट मागवताना आपण पैसे दिलेले असतो. सो अशा सिच्युएशनमध्ये आपण समजा की एखादं तुम्ही विशलिंकसोबत जे आहे ते तुम्ही कनेक्टेड आहात, तर त्यांच्या थ्रू तुमचं एखादं पर्टिक्युलर अकाउंट जे आहे, जो कुठला तुमचा फोन नंबर तुम्हाला यूज करायचा असेल, मिंत्राचं असेल, फ्लिपकार्टचं असेल, मिशोचं असेल, हे अकाउंट जे आहेत ना तुम्ही व्हाईट लिस्ट करून घेऊ शकतात. व्हाईट लिस्ट म्हणजे काय, तुम्ही मल्टिपल महिन्याला कितीही प्रोडक्ट्स मागवा, तुम्ही पैसे द्यायचे, आपण पैसे देऊन प्रोडक्ट मागवायचे आणि ते प्रोडक्ट व्हिडिओ झाल्यानंतर आपण त्यांना रिटर्न करून घेऊ शकतो. तुम्हाला ठेवायचे ऑफकोर्स तुम्ही ठेवू शकतात, कारण पैसे तुम्ही तुमचे पे केलेले आहेत. पण ते रिटर्न जाण्यासाठी अजिबात कसलाही प्रॉब्लेम येत नाही आणि ते रिटर्न केल्यानंतर ते पैशांची हमखास गॅरंटी असते. जसं आपण व्हाईट लिस्ट केलेलं नसलं ना तर तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकतं, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि ब्लॉक झाल्यानंतर बऱ्याच वेळा मग आपल्याला ते पैसे येण्याचं चान्सेसच नाही आहे, कारण आपलं अकाउंट व्हाईट लिस्ट नाही. सो व्हाईट लिस्टचा हा फायदा असतो, मल्टिपल प्रोडक्ट आपण आपल्या पैशांनी मागवायचे आणि ते प्रोडक्ट रिटर्न गेल्यानंतर आपल्या जे पैसे आहेत त्याच्या त्या प्रोडक्टचे जेवढे आपण पे केलेले आहेत ते आपल्याला रिटर्न येऊन जातात. मग यालाच म्हणून आपण म्हणून घेऊ शकतो की एकाही रुपयाचा खर्च न करता जो आहे तो आपण अशा पद्धतीने जे आहे ते आपण ॲफिलिएटमधून पैसा कमवून घेऊ शकतो. पण हो, आपल्याला पैसे आधी पे करावे लागतील आणि नंतर जे आहे ते रिटर्न झाल्यानंतर ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये रिटर्न येऊन जातात. सो हे असं आहे. पण तुम्ही याच्यामध्ये छान प्रोडक्ट दाखवताय, छान व्हिडिओ बनवताय, खूप लोक तुमच्याकडून जे आहे ते तुमच्या लिंकवर क्लिक करून जे आहे ते परचेस करताय. सो असा सेल जर आपला खूप चांगला झाला ना तर बरेच अकाउंट आहेत, म्हणजे मला हॉलपॅक पण जे आहे ते सोर्सिंग प्रोव्हाइड करतं. आता सोर्सिंग म्हणजे काय, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मिशोचं अकाउंट आहे ते तुम्ही व्हाईट लिस्ट करून घेतलं, तुम्ही तुमच्या पैशांनी प्रोडक्ट मागवताय, रिटर्न करताय. आता याच्यामध्ये तुम्हाला सोर्सिंग मिळाले तर तुम्हाला आता हा एकही रुपया खर्च करायची गरज नाही, कारण सोर्सिंग मिळाली ना तर 5000 10,000 आपला सेल कसा होतोय ना हे आपण त्याच्यावर आपल्याला सोर्सिंग मिळते. आता समजून घ्या, महिन्याची तुम्हाला 5000ची सोर्सिंग मिळते. आता ह्या सोर्सिंगमधून काय करायचं आहे तुम्हाला, हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे येत नाही. समजा तुम्ही विशलिंकचं अकाउंट जे आहे ते यूज करताय, ॲप्लिकेशन यूज करताय, त्या विशलिंकच्या ॲप्लिकेशनमध्ये ते 5000 रुपये दाखवतील आणि ते 5000 रुपये जे आहे ना तुम्ही तुमच्यासाठी शॉपिंग नाही करू शकत, हे त्या 5000मधून तुम्ही कुठल्याही ॲप्लिकेशनमधले जे आहे ते प्रोडक्ट्स मागवायचे आणि तुम्ही 5000पर्यंत कुठलेही प्रोडक्ट्स मागवून घेऊ शकतात. त्यांचा व्हिडिओ बनवायचा, व्हिडिओ झाला की ते प्रोडक्ट्स रिटर्न करायचे, म्हणजे ते 5000 रुपये जे आहे ते आपण यूज करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने ॲप्लिकेशन आपल्याला पैसे प्रोव्हाइड करतात, म्हणजे इथे आपल्याला स्वतःच्या घरामधून एकही पैसा जो आहे तो टाकायची गरज नाही. तुम्ही सेल चांगला करताय, कारण ही 5000 अमाऊंट व्हिडिओ दाखवण्यासाठी खूप कमी होऊन जाते. आता मला जर 3-4 कुर्ता सेट मागवायचे आणि त्याच्यामधून एकाच कुर्ता सेटची किंमत जर 2000 असली तर उरलेले 2-3 कुर्ता सेट मला बसवायचे तर मला ते 3000मध्येच बसवावे लागतील. सो मी कॉस्टली नाही घेऊ शकत. त्यामुळे असं होतं की आपल्याला सोर्सिंग पण आपण आपली वाढवून घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला सेल जो आहे तो चांगला केला पाहिजे. सो कॉम्पिटिशन सगळ्याकडे आहे, नाहीतर म्हणजे व्हाईट लिस्टचं ऑप्शन आहे ते तुमच्याकडे असतंच. प्रोडक्ट मागवा आपल्या पैशांनी आणि रिटर्न करा. पण सोर्सिंगचा हा एक फायदा होतो. पण मी जेवढं नोटीस केलं आहे, हळूहळू आपण याच्यामध्ये काम करत गेलो ना, हळूहळू आपला सेल वाढतो. आणि सेल वाढवण्यासाठी एकच जो आहे तो मंत्र आहे, प्रोडक्ट असे दाखवा जेन्युइनली ते अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत आणि जेन्युइनली तुमची ऑडियन्स ट्रस्ट करून तुमच्यावर घेऊ शकते. कारण ट्रस्ट बिल्डअप करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण फक्त प्रोडक्ट दाखवतोय, व्हिडिओ बनवतो, पण कोणी घेतच नाही आपल्याकडून. बऱ्याच वेळा असं होतं की माझ्याकडे असे प्रोडक्ट आलेले असतात, समजून घ्या मी 10 कुर्ता सेट मागवलेला आहे, त्याच्यामधून 2 अगदीच मला आवडलेला नाही आहे किंवा जास्त प्राईज आहे आणि अरे याची काही क्वालिटी एवढी खास नाही. एकतर मी क्लिअर व्हिडिओमध्ये सांगते की मला तरी वाटते की याची प्राईस एवढी पाहिजे होती, मग ठीक होता, पण एवढ्या महाग प्राईजमध्ये मला तरी काही आवडलेलं नाही आहे असं मी जे आहे ते जेन्युइनली सांगते. म्हणजे घेणारा पण तो विचार करतो की अरे हिला वाटतंय बरं का की एवढी महाग याची किंमत नको हवी होती किंवा साईजमध्ये फिट होत नाही आहे. किंवा बऱ्याच वेळा मी असं करते की मला आवडलं नाही ना, मी व्हिडिओमध्ये दाखवतच नाही. असे कितीतरी प्रोडक्ट येतात आणि ते असेच व्हिडिओ न करता रिटर्न जातात. म्हणजे तो जो आहे ना तो एक ट्रस्ट आपल्यावर लोकांचा बसला पाहिजे की नाही, हिने हे प्रोडक्ट दाखवलं, आपण डोळे बंद करून हिला आवडला आहे तर हा चांगलाच निघेल, असा ट्रस्ट बिल्डअप करणं पण गरजेचं आहे. तेव्हाच आपला जो आहे तो छान सेल पण होईल आणि मग आपल्याला हळूहळू करून छान सेल झाला तर मग आपल्याला स्वतःचे पैसे खर्चही करायची गरज नाही. अशा पद्धतीने आपण
सोर्सिंगमधून घेऊ शकतो. आता मला तरी वाटतं की बऱ्यापैकी तुम्ही चांगला सेल करत गेले तर तुम्हाला अजून सोर्सिंग पण पुढे वाढवून घेऊ शकतात. त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला जसं सांगितलं की मार्जिनवर जे आहे, जसं तुम्ही 10,000चा सेल केला, सगळं काही मायनस वगैरे करून 2-2.5 महिन्यानंतर तुम्हाला त्याच्यामधून हमखास 4,000 रुपये तरी मिळतील. या व्यतिरिक्त बऱ्याच वेळा ना असे हे पण चालतात, म्हणजे प्रत्येक ॲप्लिकेशनवर चालतात. आता मी विशलिंकवर बघितलेलं आहे, हॉलपॅकवर बघितलेलं आहे, लेहलाला पण मी बघितलेलं आहे की त्यांचे ना प्रोग्राम असतात, रिवॉर्ड प्रोग्राम असतात. म्हणजे त्यांनी दिलेलं असतं की तुम्ही एवढ्या ज्या आहेत त्या रील तुम्ही पोस्ट करा, त्याच्यानंतर तुम्हाला 1,000 रुपये मिळतील किंवा तुम्हाला 1,500 मिळतील, किंवा मोठे खूप असे मोठे पण त्यांचे कॉन्टेस्ट असतात की तुम्ही इतक्या हजाराचा सेल केला तर तुम्हाला जे आहे ते 5,000चं व्हाउचर मिळेल किंवा 5,000 रुपये तुम्हाला जे आहेत ना याच्यामधून रिवॉर्ड मिळतील, किंवा मग अजून मोठे पण असतात. बऱ्याच वेळा ट्रिप्स पण जे आहेत त्या त्यांच्यामधून असतात. आता ते खूप मोठ्या क्रिएटरपर्यंत असतं, ज्यांचे खूप जास्त जे आहे ते मिलियन्समध्ये व्ह्यूज जातात, किंवा त्यांच्यासाठी मी तरी अजून 1-2 जे आहे ते रिवॉर्ड प्रोग्राम जे आहे ते माझ्या जे लाईफ ऑफ यम्मी हे चॅनल आहे त्यावरून मी जिंकली होती, ज्याच्यावरून मला 1,000 रुपये म्हणा, एकदा मला 500 रुपये असे 2-4 याच्यामधून मला मिळालेले होते. सो आता काय ना, आता क्रिएटर खूप झालेत. पहिले त्यांचे हे रिवॉर्ड प्रोग्राम जे आहे ना खूप जास्त चालायचे, ज्याच्यावरून रिवॉर्डची अमाऊंट पण खूप जास्त होती. पण आता असं झालंय की सेल खूप मोठा मागतात ते रिवॉर्डमध्ये आणि त्याच्यावर अमाऊंट खूप छोटीशी असते, कारण क्रिएटरच तेवढे आहेत. सो हे असं आहे. त्या व्यतिरिक्त पण आपण जे आहे सेल करून अशा पद्धतीने रिवॉर्ड प्रोग्राममध्ये फक्त पार्टिसिपेट करायचं असतं. आपल्याला ते त्या पेजवरच दिसतं, ॲप्लिकेशनमध्ये पार्टिसिपेट केलं की ते महिन्याभराचं बरोबर त्यांचं कॅल्क्युलेशन होतं आणि आपण त्याच्यामध्ये जेवढा 1 नंबर 2 नंबर काय आलेलं असेल आपलं, सो मग ते पण आपल्याला मिळतं. सो सेलसोबत हे अशा रिवॉर्डमधून पण आपण छोटा मोठा जो आहे ती इन्कम आपण करून घेऊ शकतो. तर हे असं होतं सगळं ते पैशांचं गणित. आणि ह्यासाठी म्हणजे आपल्याला वाटतं हे ऐकायला खूप सोपं आहे, पण स्टार्टिंगचा जो स्ट्रगल फेस असतो ना तो खूप मोठा असतो, तो खूप टाईम टेकिंग असतो. पण बरेच लोक इथेच गिवअप करून देतात की व्ह्यूज येत नाही, कोणी घेतच नाही आहे. पण वेळ लागतो, लोकांनाही आपल्यावर विश्वास करायला वेळ लागतो. आपल्याला जेन्युइन तसं जे आहे ते रिअल चांगलं काम करून दाखवावं लागतं आणि तरच जो आहे तो आपल्यावर लोकांचा ट्रस्ट जो आहे तो बिल्डअप होतो आणि मग आपण दिलेल्या लिंकवरून लोक घेत असतात. बाकी या व्यतिरिक्त ह्या अशा ॲप्लिकेशन्समधून ना मला विशलिंक थ्रू ना एकदा एक हे पण आलं होतं, प्रमोशन पण आलं होतं, ज्यांची म्हणजे त्यांचं कमर्शियल खूप जास्त नसतं. म्हणजे त्या कमर्शियल म्हणजे त्या प्रमोशनमधून मिळणारा पैसा एवढा जास्त नसतो. पण मला असं वाटतं की आपल्याकडे आहे, आपला स्टार्टिंग फेज आहे, आपले व्ह्यूज चांगले जात आहे, सो त्यांचंही आपलं पेज जे आहे ते चेक करणं चालू असतं आणि आपल्या कॉन्टेंट रिलेटेड की आपण काय दाखवतोय तशा रिलेटेड पण ते आपल्याला जे आहे ते एखादं प्रमोशन ऑफर करतात. म्हणजे एखादा ब्रँड आहे तो विशलिंक थ्रू तुम्हाला मिळू शकतो किंवा हॉलपॅक थ्रू तुम्हाला मिळू शकतो, असं पण होतं. पण त्यासाठी आपली चांगली रीच, चांगले व्ह्यूज आणि चांगली ऑडियन्स आपली असली पाहिजे, त्यानंतर जे आहे तो हा पण फायदा होतो. पण तुम्ही आता स्टार्टिंग फेजमध्ये असाल, तुम्ही आता स्टार्ट करणार असाल, तर या सगळ्या गोष्टी खूप दूरच्या आहेत. सो सध्या तरी हाच फोकस करा की प्रोडक्ट असे मागवा तुम्ही की जेणेकरून असे प्रोडक्ट छान म्हणजे कमी प्राईजमध्ये, चांगले अफोर्डेबल प्राईजमध्ये, क्वालिटी चांगली आहे, एखाद्याने घेतलं की तिने नंतर जाऊन तुमच्या पुढच्या व्हिडिओवर विश्वास ठेवून जो आहे तो प्रोडक्ट मागवला पाहिजे. सध्या तुमचा मला तरी वाटतं की फोकस हा असला पाहिजे. बाकी जसं आपण पुढे जातो बऱ्याच गोष्टी प्रत्येक ॲप्लिकेशनच्या आहेत त्या बदलत जातात, वेगवेगळे जे आहे ते अशा पद्धतीने जे आहे ते होत जातं. सो तुमचा टार्गेट सध्या तरी हा असला पाहिजे की तुम्हाला आता हे असं काही ओपन करायचं, त्याआधी फॉलोअर्स नाही तर सबस्क्रायबरकडे जे आहे ते तुम्ही लक्ष द्या. त्यानंतर एखादं ॲप्लिकेशन तुम्ही जॉईन करून घ्या. आपण मल्टिपल ॲप्लिकेशन जे आहे ते एकाच टायमाला जॉईन करून घेऊ शकतो. पण मग सगळ्यांकडून थोडी मार्जिन घेण्यापेक्षा मला असं वाटतं की कुठलं तरी एक ॲप्लिकेशन केलं पाहिजे. मी हॉलपॅक यासाठी केलं होतं, जसं मी आय थिंक स्टार्टिंगला पण सांगितलं की मला तेव्हा जे आहे तेच रिकमेंड केलं गेलं, त्यामुळे मी तेच केलं आणि आताही माझं चांगलं चाललं आहे बाबा, की व्यवस्थित जे आहे ते अजून काही एकही रुपये आपल्याला डुबलेला नाही आहे. 1-2 रिवॉर्ड फंक्शनमध्ये पार्टिसिपेट करून आपल्याला जरा 2-4 जे आहे ते आपण रिवॉर्ड पण जिंकलोय अशा पद्धतीने. बाकी मी विशलिंक पण यूज करते, कारण विशलिंकमध्ये काय होतं हे तुम्हाला पुढची आहे, ही खूप पुढची गोष्ट आहे की तुम्हाला एखादा समजा तुम्ही एखादं प्रमोशन करताय विशलिंक थ्रू नाही, आउट म्हणजे बाहेरून तुम्हाला काहीतरी असं जे आहे ते तुम्हाला एखादं प्रमोशन मिळतं आहे, त्यांच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला द्यायची. मग हे हॉलपॅकमध्ये होत नाही, विशलिंकमध्ये तुम्ही बऱ्याच ज्या आहेत ना त्या अशा वेगवेगळ्या लिंक्स पण तुम्ही जे आहेत ते ऑटो DM करून घेऊ शकतात. आणि हो, ऑटो DM जे आहे ते माझं करायचं जे आहे ते सांगायचं राहिलं, जे हे असतं ना आपलं यूट्यूब आहे त्याला आपण ऑटो DM करून घेऊ शकत नाही. आधी ऑटो DM म्हणजे काय हे आपण बघून घेऊया. ऑटो DM म्हणजे असं की आता बघा, तुम्ही माझी इंस्टाग्रामची रील तुम्ही बघताय आणि त्यावर तुम्ही क्लिक केलं, मी तुम्हाला सांगितलेलं असतं की तुम्हाला जर ह्या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. मग कमेंटमध्ये तुम्ही लिंक टाईप करून पाठवतात. सो ती लिंक तुम्ही टाईप करून पाठवलं की विदिन 3-4 सेकंड
तुमच्या DM-मध्ये डायरेक्ट ते प्रोडक्ट जे आहे त्याची लिंक तुम्हाला मिळून जाते. याला म्हणतात ऑटो DM, जिथे मला एक लिंक जी आहे ती तुम्हाला पाठवायची गरज पडत नाही. जे मी आधी करायची, मी एक लिंक तुम्हाला जी पाहिजे असते ना ती फ्लिपकार्टला जायची, मिशोला जायची, ते प्रोडक्ट शोधायची आणि मग त्याची लिंक द्यायची. सो इथे असं नसतं. जर मी एखादा व्हिडिओ बनवला आहे, समजून घ्या मी ही कुर्ती आता वेअर केली आणि मी व्हिडिओमध्ये असं म्हणली की बाबा तुम्हाला ही कुर्ती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. सो मी काय करेल, जशी माझी व्हिडिओ लाईव्ह जातोय त्यानंतर मी जे आहे ते पूर्ण ॲप्लिकेशनमध्ये जाऊन, कुठलंही ॲप्लिकेशन असेल त्या हॉलपॅक किंवा विशलिंक त्याच्यामध्ये जाऊन मी ही कुर्तीची लिंक तिथे टाकून ठेवेल. आणि काही वर्ड्स असतात, लिंक म्हणा, PP, प्रोडक्ट, DM असे वर्ड त्यांनी टाकलेले असतात. फक्त सगळे सिलेक्ट करायचे आपण आणि त्याला जे आहे ते फक्त ती रील आणि हे जे प्रोडक्ट आहे, ही जी कुर्तीची लिंक आहे हे फक्त कनेक्ट करून द्यायचं. आता तुम्ही बघणाऱ्या लोकांमधून ज्यांनी पण कमेंटमध्ये PP, DM, प्रोडक्ट असे काहीतरी जे आहे ती कमेंट केली तर तुमच्या DM-मध्ये ह्या कुर्तीची लिंक जी आहे ती शेअर होऊन जाते. आता फक्त एकच प्रोडक्ट नाही, आपण मल्टिपल प्रोडक्टच्या लिंक एकाच रीलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण तुमच्यापर्यंत पोहोचवून घेऊ शकतो. फक्त तुम्हाला कमेंट करावी लागते. सो तसं हेला जे म्हणतात ना डायरेक्ट, म्हणजे कोणीतरी कमेंट केली त्यांच्या DM-मध्ये प्रोडक्टची लिंक जाणं, याला म्हणतात ऑटो DM. आता ऑटो DM हे फक्त ना याच्यावर वर्क करतं, इंस्टाग्रामवर. हे इकडे यूट्यूबला वर्क करत नाही. यूट्यूबला तुम्हाला जे आहे ते याच्यासाठीच टाकावं लागतं, म्हणजे आपल्याला जे आहे ना ते पर्टिक्युलर तुम्हाला लिंक सेंड करावी लागेल लोकांना. नाहीतर म्हणजे डिस्क्रिप्शन असतं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक जे आहे, म्हणजे आपण समजून घ्या आता विशलिस्टमध्ये तुम्ही गेले, ही कुर्ती आहे, ही कुर्तीची मिशोवरून मी लिंक घेतली, त्याच्यात टाकली, तिला कन्व्हर्ट करून घेतली आणि ती कन्व्हर्ट झालेली जी लिंक आहे ना ती मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ना ती यूट्यूबला देईल आणि मग लोक डिस्क्रिप्शनमध्ये येऊन त्या लिंकवर क्लिक करतात आणि त्याच्यावरून मग बाय करतात. सो असं जे आहे ते हे असतं, म्हणजे आपल्याला जे आहे ना सॉर्टेड होऊन जातो, आपल्याला एकेकाला लिंक द्यायची गरज पडत नाही. हे ऑटो DMचा फायदा असतो आणि बऱ्यापैकी जे लोक आहेत ना ते ऑटो DMमधूनच लिंक घेतात आणि तिकडूनच जे आहे ते आपल्या बऱ्यापैकी सेल होत असतो. तसं यूट्यूबमधून पण होतं, पण यूट्यूबमध्ये बऱ्याच वेळा जे आहे जाऊन कोणी एवढं जास्त चेक करत नाही. खूप छान प्रोडक्ट तुम्ही दाखवलं आहे, खूप युजफुल प्रोडक्ट तुम्ही दाखवलेलं आहे, मग लोक आवर्जून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जातील आणि ती लिंक जी आहे ती नक्की त्यावर जाऊन क्लिक करतील. सो हे असं असतं. शेवटी तेच आहे की तुम्ही दाखवता काय, तुम्ही करता काय, पण जे ऑटो DM असतं ना हे अशा पद्धतीने वर्क करतं. आपलं काम अगदी कमी होऊन जातं. व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा किंवा तुम्ही तसं कॅप्शनमध्ये वगैरे लिहून द्या की तुम्हाला बाबा हे व्हिडिओमध्ये दिसलं आणि तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर फक्त कमेंट करा आणि तेवढं आपल्याला लिंक करून द्यायचं आहे व्हिडिओ लाईव्ह झाल्या म्हणजे जे आहेत ते जे आहे ते बरोबर त्यांच्यापर्यंत जे आहे ते लिंक्स वगैरे पोहोचतात. सो हे झालं ऑटो DMचं काम. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी जे आहे ती मी माहिती दिलेली असेल इन डिटेल, पण तरी पण माझ्याकडून काय सुटलं असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंटमधून सांगा. बाकी अजूनही लक्षात ठेवा, जर तुम्हाला एकही फॉलोवर, अगदी 0 फॉलोवर, 0 सबस्क्रायबरमध्ये जर तुम्हाला ही ॲफिलिएटची जर्नी स्टार्ट करायची असेल तर तुम्हाला कमेंट्स मात्र करावीच लागणार आहे आणि मी पुढचा व्हिडिओ तसा तुमच्यासोबत जो आहे तो छान घेऊन येते. म्हणजे तुम्हाला हे स्ट्रगल जो आहे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबरचा इथून सुरुवात करायची गरज असणार नाही आहे. आणि असेल तुमचं फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर थोडेफार तर चालू करा. बाकी बरेच लोक असतात, बऱ्याच लोकांना भीती असते की फेस दाखवून जे आहे तो आपण कसं काय करायचा, कुर्ती वगैरे वेअर नका दाखवू. खूप व्हिडिओ आहेत, लोक फक्त बॅगमधून काढतात त्या म्हणजे काय अनबॉक्सिंग असते ना त्या अनबॉक्सिंग ते बॅगमधून फाडायचं, असं कचूक करून बाहेर काढायचं, दाखवायचं, असं तरीही लोक घेतात. कारण व्हिडिओमधून पण आपल्याला त्या प्रोडक्टची क्वालिटी दिसते. बरेच लोक असतात जे फक्त हातांचा यूज करतात, बरेच लोक आहेत जे फेस न दाखवता फक्त खालची बॉडी दाखवून जे आहे ते थोडंसं दाखवतील किंवा फोटो वगैरे लावून जे आहे ते आपण काम कसं करतो याच्यावर डिपेंड असतं. बाकी सगळेच जण चेहरा बघण्यासाठी येतात असं काही नाही आहे. लोकांना जर कोणी काहीतरी प्रोडक्ट घेण्यासाठी चाललंय, त्यांनी तुमच्या कामा थ्रू त्यांना प्रोडक्ट तुम्हाला आवडून गेलं तर मग आपला सेल तिकडे पक्का असतो. सो असं जे आहे हे सगळं ॲफिलिएट मार्केटिंगचं गणित आहे. शून्यापासून सुरुवात करावीच लागते. खूप पैसा मिळतो असं नाही आहे, पण आपण प्रोडक्ट काय दाखवतो, कशा पद्धतीने दाखवतो, किती छान छान प्रोडक्ट दाखवतोय, किती कंटिन्युअसली आपण दाखवतोय, किती जास्तीत जास्त व्हिडिओ आपण पोस्ट करतोय त्याच्यावर डिपेंड आहे. आणि त्याच्यामधून जे आहे ते आपली मार्जिन किंवा इन्कम जी आहे ती होते. शेवटी स्ट्रगल सगळ्याच गोष्टींमध्ये असतो, हे मी खूप स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगत आली आहे. सगळ्या गोष्टींमध्ये स्ट्रगल करावा लागतो. हळूहळू आपली ऑडियन्स ग्रो होते आणि मग ह्या गोष्टी आपल्याला थोड्या ज्या आहेत त्या इझी व्हायला लागतात. की तुम्हाला स्टार्ट करण्यासाठी एक चांगला मोबाईलची गरज आहे. मी स्टार्ट केलं तेव्हा माझ्याकडे पण खूप छान असा मोबाईल नव्हता, नॉर्मल रेडमीचा मोबाईल होता. सुरुवात करायची, छान अर्निंग व्हायला लागली, आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला की बरोबर दुसरं कॉन्टेंटही सुचतो, काय मागवायचं, कसं मागवायचं हे पण आपल्याला समजायला लागतं, काय अजून छान आपण लोकांपर्यंत पोहोचवून देऊ शकतो ते पण आहे. अशा पद्धतीने जी आहे ती तुम्ही तुमची जर्नी जी आहे ती सुरू करून ठेवू शकतात. बाकी सांगितल्याप्रमाणे कमेंट करा आणि कसा
वाटला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमधून सांगा. अजून तुमचे छोटे मोठे वेगवेगळे काही डाऊट्स असतील तर मला नक्की कमेंटमधून सांगा. आपण छान बसून निवांत अशाच पद्धतीने डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया. सो चला मग व्हिडिओ कसा वाटतोय हा कमेंटमधून कळवाल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय.